नमस्कार, मी कमलेश देवरे. लाडक्या बहीण योजनेच्या एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज लाडकी बहीण योजनेबद्दल इथं आर्टिकल आला आहे. बघा, आर्टिकलमध्ये तिसरा हप्ता ज्या महिलांना भेटला नाही त्यांना परत त्यांचे कमेंट येत होते की तिसरा हप्ता कधी भेटणार, कोणत्या तारखेला भेटणार. तर इथं पूर्ण आर्टिकल आला आहे की आपल्याला तिसरा हप्ता कधी भेटणार आहे आणि एवढे दिवस का लागत आहे तिसरा हप्ता येण्यासाठी, हे पण कारण आपल्याला समजून गेलं. बघा, इथं लाडकी बहीण योजनेच्या अनुदानी 19 दिवसांपासून महिलांना प्रतीक्षा. बघा, 19 दिवसांपासून महिलांना प्रतीक्षा लागली आहे की तिसरा हप्ता कधी भेटणार. पण आता सप्टेंबर महिन्याच्या 5 दिवसा अगोदर, बघा तारीख बघा, सप्टेंबर महिन्याच्या 5 दिवसा अगोदर तुम्हाला तुमच्या खात्यात पैसे येऊन जातील. पूर्ण आर्टिकल आला आहे. नव्या अर्जाची छाननीमुळे 9 लाख महिलांना तिसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा लागली. बघा, जे नवीन अर्ज झाले 9 लाख महिलांना तिसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा लागली. तर ती प्रतीक्षा आता संपणार आहे. आपल्याला तिसरा हप्ता भेटणार आहे. तो कधी भेटणार आहे इथं पूर्ण आर्टिकल बघा. आता सप्टेंबरच्या पहिल्या 5 दिवसात तिसऱ्या हप्त्याचे पैसे खात्यात येतील अशी आशा लाडक्या बहिणींना होती. बघा, जसे सप्टेंबर महिना सुरू झाला 5 दिवसा अगोदर तुम्हाला पैसे भेटतील अशी अपेक्षा लाडक्या बहिणींना होती. पण असं काही झालं नाही. आता 5 दिवसा अगोदर येतील, म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या संपण्या अगोदर 5 दिवसा अगोदर पैसे येतील. परंतु प्रत्यक्षात 19 दिवस उलटली तरीही अद्याप पैसे आलेले नाहीत. त्यामुळे बहिणींची घालमेल वाढलेली आहे. बघा, महिलांनी 19 दिवस प्रतीक्षा केली तरी आपल्याकडे पैसे आले नाही आणि आता परत 5 दिवस प्रतीक्षा करावं लागणार आहे. बघा, परत 5 दिवस आपल्याला प्रतीक्षा करावं लागेल. 19 दिवस पर्यंत प्रतीक्षा केली, परत 5 दिवस प्रतीक्षा करावं लागणार आहे. कशामुळे? नव्याने आलेल्या अर्जाची छाननी शासन स्तरावर सुरू आहे. बघा, नवीन जे अर्ज आले त्यांची छाननी सुरू आहे, म्हणून आपल्याला प्रतीक्षा करावं लागतंय. ते पुढे बघा. आता सर्व लाभार्थींच्या खात्यात पैसे जमा करण्याची प्रक्रिया मंत्रालयातून उद्यापासून सुरू होईल. बघा, उद्यापासून सुरू होईल. नवे आणि जुने सर्व अर्ज छाननी सुरू आहे. जसे अर्ज प्रक्रिया संपली उद्यापासून पैसे येणं सुरू होऊन जाईल. प्रत्यक्षात 25 ते 30 सप्टेंबर दरम्यान तिसऱ्या हप्त्याचे पैसे बहिणींच्या खात्यात येतील अशी शक्यता आहे. बघा, 25 ते 30 सप्टेंबर पर्यंत, म्हणजे तुम्हाला 5 दिवस परत थांबावं लागणार आहे. 25 ते 30 सप्टेंबर पर्यंत तुमच्या खात्यात पैसे जमा होतील. पूर्ण आर्टिकल इथं दिलेलं आहे. जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थींची संख्या 9,50,000वर पोहोचली आहे. बघा, 9,50,000चं लाभार्थ्याची संख्या वाढली आहे. केवायसी आणि बँक खात्याला आधार नोंदणी असलेल्या लाभार्थींची संख्या 9 लाख आहे. बघा, ज्या महिलांचे केवायसी आणि बँक खात्यांना आधार नोंदणी असेल त्यांची संख्या 9 लाख आहे. बघा, उर्वरित महिलांकडून केवायसीचे काम सुरू आहे. बघा, ज्या महिला आता उरले त्यांचे केवायसीचं काम सुरू आहे. 9 लाख महिलांना याचा लाभ भेटणार आहे. ज्यांच्या खात्यातील केवायसी पूर्ण आहे त्यांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्टचे पैसे जमा झालेले आहेत. आता सप्टेंबर मध्ये सुमारे 1 लाख अर्ज नव्याने पात्र ठरलेले आहेत. बघा, आता ज्यांनी नवीन अर्ज केले 1 लाख अर्ज पात्र ठरलेले आहे. जे छाननी वगैरे चालू होती त्यापैकी 1 लाख अर्ज आता मान्य झाले आहेत. त्यांच्या खात्यांचे आधार अपडेट आणि केवायसी तपासणी काम अद्याप सुरू आहे. बघा, त्यांची केवायसी आधार सुन्नी चालू आहे. 25 सप्टेंबर पासून बहिणींच्या बँक खात्यात पैसे जमा होण्याची सुरुवात होईल. बघा, 25 सप्टेंबर पासून सुरुवात होणार आहे असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. बघा, असं जिल्हा प्रत्यक्ष यांनी सांगितलंय की 25 सप्टेंबर पासून पैसे जमा होण्याला सुरुवात होणार आहे. पुढे बघा. आता 19 दिवसात नव्याने 1 लाख अर्ज आले. बघा, 19 दिवसात नव्याने 1 लाख अर्ज परत आले. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया तर्फे तपासणी लवकरच खात्यात पैसे जमा होतील. बघा, नॅशनल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांची तपासणी चालू आहे. लवकरच खात्यात पैसे जमा होतील. लाडक्या बहिणींचे बँक खाते केवायसी पूर्ण आहेत का? बघा, इथं त्यांनी प्रश्न विचारला आहे की लाडक्या बहिणींचे बँक खाते केवायसी आहे की नाही, इथं त्यांनी प्रश्न केला आहे. त्यांच्या बँक खात्याचे आधार अपडेट पूर्ण झाले आहे याची तपासणी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कडून म्हणजे NPCI सुरू आहे. बघा, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन यांच्या थ्रू हे तपशील सुरू आहे. यापूर्वी 6.5 लाख खात्यांचे केवायसी पूर्ण असल्याने त्यांच्या खात्यात दर महिन्याला
1500 रुपयाप्रमाणे 2 महिन्यांचे 3000 रुपये जमा झाले आहेत। NPCI कडून अर्जाची छाननी पुढील 2 दिवसात पूर्ण होईल। बघा, पुढील 2 दिवसात NPCI कडून अर्जाची छाननी कंप्लीट होऊन जाईल। त्यांच्यानंतर 25 सप्टेंबर पासून बँक खात्यात पैसे जमा होऊन जातील। बघा, त्यांच्यानंतर पैसे जमा होऊन जातील। लाडकी बहीण योजनेतील अनुदानी लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे। 22 सप्टेंबर पासून बँक खात्यात जातील। लवकरच तिसरा हप्ता जमा होईल। बघा, प्रसाद मिरकरे आता यांनी आर्टिकल दिला आहे की फायनल 25 तारखेपासून वाटप सुरू होऊन जाईल। 22 तारीखपर्यंत जेवढे पण अर्ज आहे तेवढे छाटणी वगैरे होऊन जाईल आणि 25 तारखेनंतर तुमच्या खात्यात पैसे यायला सुरू होऊन जातील। आता 25 तारखेला कोणत्या महिलांना भेटणार, 26 तारखेला, 27 तारखेला, 28 असं 30 तारखेपर्यंत ही वाटप सुरू होणार आहे। एकदम सर्व महिलांना नाही भेटणार। जे अर्ज सर्वात आधी जमा झाले पहिले त्यांना लाभ भेटेल। नंतर ज्यांचे अर्ज जमा झाले तसंच त्यांना 26 तारखेला, 27 तारखेला अशाप्रमाणे त्यांच्या खात्यात पैसे जमा होतील। आता वाट पाहायची गरज नाही। फायनल तारीख 25 तारखेपासून सुरू होऊन जातील आणि पैसे पण तुम्हाला भेटून जातील। आता कोणाला किती पैसे भेटतील? ज्या महिलांना 3000 रुपये भेटले त्यांना 1500 रुपये भेटतील। ज्यांना 1 रुपया पण भेटला नाही त्यांना 4500 रुपये भेटतील। माहिती आवडली असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून टाका आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करून घ्या, जेणेकरून जी पण नवीन माहिती येईल ती तुम्हाला लगेच पाहायला भेटून जाईल। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।